नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सृष्टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणाचा इथं अभ्यास करणार आहोत. तर हा जो नकाशा दिसत आहे तुम्हाला, या नकाशाखालील जे प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नाच्या आधारावर आपण या प्राकृतिक भारताचा अभ्यास करणार आहोत. तर बघूया ते कशा प्रकारे आहे. ठीक आहे. प्रश्न पहिला आहे, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 6000 मीटर उंची असलेला भाग भारतामध्ये कोणत्या दिशेला आहे हे हा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, हा दुसरा नकाशा आहे. या ठिकाणी हिमालय जे माउंटन आहे, हिमालय जे पर्वत आहे हे उत्तर दिशेला पूर्ण समांतर असे पसरलेले आहे. उत्तर दिशेला हे जे पूर्ण तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण हिमालय पर्वत आहे आणि उत्तर दिशेला पसरलेले आहे पूर्ण. आणि त्यामुळेच आपल्याला सांगता येईल की 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग हा कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? द्वीपकल्प हा पूर्ण जो पिवळ्या रंगाने तुम्हाला दर्शवलेला भाग दिसत आहे तो आहे द्वीपकल्प. इथं पुढच्या दुसऱ्या नकाशामध्ये तुम्हाला पण दाखवतो. जो पेनिन्सुलर प्लेट्यू मीन्स द्वीपकल्प हा पूर्ण पिवळ्या रंगाने जो दर्शवलेला आहे पूर्ण भाग आहे हा द्वीपकल्प. तर हा द्वीपकल्प वर दक्षिण वाहिनी नद्या आपल्याला शोधायचा आहे. तर दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतात? तुम्हाला इथे एक नदी तुम्हाला दिसता, इथं सर्वात खाली कृष्णा नदी, महादेव डोंगर, आणि ही कृष्णा नदी ही जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. त्यापूर्वी भीमा नदी ही येऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये ह्या दोन नद्या वेगवेगळ्या नद्या आहेत, परंतु भारतामध्ये कृष्णा ही एक नदी आहे आणि तिची उपनदी ही भीमा नदी आहे. ठीक आहे. तर या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला दक्षिण वाहिनी नद्या आपल्याला सापडतात. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळते कृष्णा नदीचे खोरे. ठीक आहे. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? जो गडद हिरव्या रंगाने दाखवलेला आहे, गडद हिरव्या रंगाने इथं बघा, उत्तरेकडे गडद हिरव्या रंगाने जो भाग दाखवलेला आहे हा पूर्ण जो भाग दाखवलेला आहे याचा उतार कोणत्या दिशेला आहे? याचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रामुख्याने जी गंगा नदी गंगोत्री येथून ज्या नदीचा उगम झालेला आहे ती अशा प्रकारे वाहत जाऊन बांगलादेशामधून वाहत जाऊन ती आपला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर अशा प्रकारे तिचं वाहण्याची जी दिशा आहे ती कोणत्या दिशेला आहे? पूर्वेकडे आहे. कोणत्या दिशेला आहे? पूर्वेकडे वाहत जाते. तर अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळते की जो गडद हिरव्या रंगाने दर्शवलेला जो भाग आहे तो उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे हे विचारलं आहे. तर उत्तरेकडील जो गडद हिरव्या रंगाने दाखवलेला भूमीचा भाग आहे त्याचा उतार हा आहे पूर्वेकडे. कोणत्या दिशेकडे? पूर्वेकडे. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान जे पठार येतात त्यांची यादी करायची आहे. अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठार. आता बघा, अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठार. ठीक आहे. दिसतंय का तुम्हाला? तर हा आहे अरवली पर्वत आणि हा आहे छोटा नागपूर पठार. याच्या दरम्यान
किती पठार येतात यांची यादी आपल्याला करायची आहे. त्याच्या जवळ अरवली पर्वताच्या जवळच लागून असलेला आहे मेवाडचे पठार. बघा हे आहे मेवाड पठार. त्यानंतर आहे बुंदेलखंड पठार, माळव्याचे पठार आणि हे पूर्ण पिवळ्या रंगाने चे दर्शवलेले आहे पूर्ण दख्खनचे पठार. तर अरवली पर्वत आणि जो छोटा नागपूर पठार याच्या दरम्यान येणारे पठार हे यांची नावं आहेत. मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि दख्खनचे पठार. ठीक आहे, हे झालं त्याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघू. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. पूर्व घाट. आता पूर्व घाट कोणता आहे? पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगायचे आहे. पूर्व दिशेकडे असलेला पूर्व घाट, भारताच्या पूर्व दिशेकडे असलेला हा पूर्व घाट. तर या पूर्व घाट म्हणजेच एक प्रकारचे डोंगरच आपल्याला म्हणता येईल. पूर्वेकडील जो उंच सकल भाग आहे, उंचीचा भाग आहे, म्हणजे कमीत कमी उंचीचा भाग आहे तोच. तर या पूर्व घाटावरती उंच असलेले शिखर कोणते आहे? तर इथं तुम्हाला बारीक अशा अक्षरामध्ये दिसत असेल आहे इथं महेंद्रगिरी. दुसरा मलयगिरी पण आहे, परंतु त्याची उंची कमी आहे, म्हणून इथं जास्त उंचीचा असलेल्या पूर्व घाटावरती आहे महेंद्रगिरी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? कोणते पर्वतीय भाग आहे ज्यामुळे ब्रह्मपुत्रेची दिशा ही बदललेली आहे? आता ही बघा, ब्रह्मपुत्रा ही नदी मानस सरोवरातून उगम होऊन इथून चीनच्या नेपाळच्या प्रदेशामधून वाहत जाऊन ती या ठिकाणी बघा, या ठिकाणी अशा प्रकारे ती वळते आणि भारतामध्ये ती अशा प्रकारे प्रवेश करून बांगलादेशामधून प्रवेश करून ते गंगा नदीला मिळते आणि गंगा नदीद्वारे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर ही जी दिशा आहे ती या म्हणजे इथं दिहांग जो पर्वत आहे, या ठिकाणी जो दिहांग पर्वत आहे, या पर्वतामुळे त्या नदीची दिशा ही बदललेली आहे. ती पूर्वेकडे वाहत जाते, त्यानंतर ती अचानकपणे तिथून त्या पर्वताकडून पश्चिमेकडे ती दिशा बदललेली आहे. तर अशा प्रकारे त्या पर्वतामुळे तिची दिशा बदलली आहे आणि आपल्याच्या यामुळेच म्हणता येईल की दिहांग पर्वत. कोणता पर्वत? दिहांग पर्वत. ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा दिहांग पर्वतीय भागांनी अंकित आहे. त्यानंतर प्रश्न बघू. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान शोधा. सापेक्ष स्थान निलगिरी पर्वत. आता निलगिरी पर्वत कुठं आहे? बघा इथं भारताच्या दक्षिण भागाला तुम्हाला दिसत असेल हा निलगिरी पर्वत. हा कुठं आहे? निलगिरी पर्वत कुठं आहे? हा पूर्व घाट झाला. तसंच हा आहे पश्चिम घाट. तर या पश्चिम घाटावरती जो सह्याद्री पर्वत आहे म्हणून या पश्चिम घाट. तर या पश्चिम घाटावरती आहे निलगिरी पर्वत. तर निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान आहे पश्चिम घाट. त्यांचा प्रश्न बघू. विंध्या पर्वत सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेस वाढत आहे? उंची वाढत म्हणजे आपल्याला शोधायचं आहे कोणत्या दिशेला उंची वाढत आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेला वाढत आहे? तर हा आहे पूर्ण पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत
तर या सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेला वाढते? तर सर्वात उंच शिखर या ठिकाणी आपल्याला आढळतील, यावरून आपल्याला सांगता येईल की त्याची उंची कोणत्या दिशेला आहे, म्हणजे कोणत्या दिशेकडे वाढत आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जो उंच जो शिखर आहेत, इथं महाबळेश्वर आहे, इथं कळसुबाई आहे, ठीक आहे. तर यावरून आपल्याला सांगता येईल की या पर्वताची उंची, या पश्चिम घाटाची उंची ही उत्तरेकडे वाढत आहे. कोणत्या दिशेकडे वाढत आहे? उत्तरेकडे. त्यानंतरचा प्रश्न बघू. या ठिकाणी आहे, विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे? विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे? जलविभाजक म्हणजे ज्या दोन नद्यांमध्ये हा पर्वत येतो आणि त्यामुळे या दोन्ही नद्यांचा जो दिशा आहे ही बदलली जाते. ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्रेच्या जो दिशेला जो जिहांग पर्वत पूर्वेकडे आला, त्यामुळे ती या नदीची दिशा बदलली आहे. त्याप्रमाणे इथं विंध्य पर्वत आपल्याला शोधायचे. या विंध्य पर्वताच्या कोणत्या दोन नद्यांचा म्हणजे जलविभाजक आहे? हा ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे विंध्य पर्वत, ठीक आहे. त्याच्या दक्षिणेकडील भागातून वाहत जात आहे नर्मदा नदी, ठीक आहे. कोणती नदी? नर्मदा नदी. आणि हा पूर्ण जो तुम्हाला दिसत आहे गंगा यमुना नदीचे खोरे आहे. गंगा यमुना नदीचे यमुनोत्रीमधून यमुना नदी आणि गंगोत्रीमधून गंगा नदी वाहत आहे. आणि तिच्या उपनद्या जे यमुनेला जाऊन मिळतात, काही गंगेला जाऊन मिळतात. चंबळ आहे, बेटवा आहे, सिंध आहे. अशा प्रकारे ज्या नद्या आहेत ह्या पूर्ण गंगा यमुनेचा जे खोरे आहे आणि नर्मदा नदी याच्यामध्ये आहे विंध्य पर्वत. या दोन नद्या दरम्यान आहे विंध्य पर्वत. आणि म्हणूनच आपल्याला याचं उत्तर सांगता येईल नर्मदा आणि गंगा यमुना खोरे. त्यानंतरचा प्रश्न बघू. आकृती 3.2 ज्या प्रकारे आपण भारताचा प्राकृतिक अभ्यास केला, त्याच प्रकारे आपल्याला इथं ब्राझील या देशाचा पण प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा आहे. ते प्रश्नांद्वारे. तर अमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. अमेझॉन नदी खोरे हा जो नकाशा आहे, या ठिकाणी अमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा आकृतीमध्ये गडद हिरव्याच्या रंगाने दर्शवल्या, काही फिकट रंग, काही पिवळा रंग, काही एकदम जास्त लाल, कमी लाल असलेला रंग आपल्याला इथं दिसत आहे. आणि या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे उंची मीटरमध्ये. तर बघा 0 आणि 200 जो गडद रंगाचा भाग आहे तो 0 आणि 200 या दरम्यान आहे. तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल अमेझॉन नदीचे खोरे 0 आणि 200 ची कक्षा आहे. अमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा आहे 0 आणि 200 मीटर. किती आहे? 0 आणि 200 मीटर. समोरचा प्रश्न बघा. अमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे? अमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहेत असे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला उच्चभूमी दिसत आहे. एक गियाना उच्चभूमी आणि दुसरी आहे ब्राझील उच्चभूमी. तर या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे अमेझॉन नदी खोरे, ठीक आहे. कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे अमेझॉन नदी खोरे? गियाना आणि ब्राझील उच्चभूमी. समोरचा प्रश्न बघू. पाचशे ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. 500 ते 1000 लक्षात घ्या. 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे
दिशांच्या संदर्भात वर्णन करा. भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात काय करायचे आहे, वर्णन करायचे आहे. 500 ते 1000. 500 ते 1000चा भाग पहिल्यांदा बघून घ्या कोणता आहे. तर आपल्याला दिसत आहे 500 ते 1000 म्हणजेच हा पूर्ण पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. तर पिवळ्या रंगाच्या भागाचं आपल्याला वर्णन पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचा भाग कोणता भाग आहे तो, ब्राझील उच्चभूमीचा भाग आहे. हा पूर्ण पिवळ्या रंगाने दर्शवलेला हा जो भाग आहे हा आहे ब्राझील उच्चभूमीचा भाग आहे. तर हा ब्राझील उच्चभूमीचा भाग आहे आणि हा ब्राझीलच्या मध्य आणि दक्षिण दिशेला आहे. तो मध्य आणि दक्षिण दिशा, मध्य आणि दक्षिण दिशेला हा भाग येतो. ब्राझील उच्चभूमीच्या मध्य आणि दक्षिण दिशेला हा भाग येतो. ठीक आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग काय दर्शवतात. की पिवळ्या रंगाने जे भाग विखुरलेले आहेत ते काय दर्शवतात. आता सांगितले आहे तुम्हाला, ते दर्शवतात ब्राझील उच्चभूमी. काय दर्शवतात, ब्राझील उच्चभूमी. त्यानंतरचा प्रश्न, अमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतर 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कुठे आहेत. 200 मीटरपेक्षा कमी उंची, 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले अमेझॉनच्या खोऱ्याशिवाय 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले प्रदेश. त्या ठिकाणी बघा गडद हिरव्या रंगाचे आपल्याला शोधायचे आहे. या ठिकाणी दिसत आहे पराग्वे आणि पुन्हा खाली इथे दिसत आहे पंपास, पराग्वे नदीचा उगमाचा भाग. ठीक आहे. त्यानंतर इथं पंपास जो गवताळी प्रदेश आहे पंपास. तर हे दोन प्रदेश आपल्याला इथं दिसत आहेत. अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्याच्या शिवाय 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश. ठीक आहे. त्यानंतर 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत. अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करायचे आहे. तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. जो पठारी भाग आहे 200 ते 500 मीटर उंची. आता बघा 200 ते 500 मीटर म्हणजे उंची कोणते, फिक्कट हिरवा रंग, गडद नाही, फिक्कट हिरवा रंग. तर या फिक्कट हिरव्या रंगाचे जे प्रदेश आहे याचं आपल्याला वर्णन करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की अमेझॉन नदीच्या ज्या उपनद्या आहेत या उपनद्या अमेझॉन नदीला जाऊन मिळत आहेत. म्हणजे इथं खोरे अमेझॉन नदीचे काही प्रमाणात आपल्याला दिसतात. झिंगू नदी ही जाऊन मिळत आहे. त्यानंतर दुसरी आहे टोकॅन्टिन्स नदी आहे, टोकॅन्टिन्स नदी. ठीक आहे. तर आपण नद्याचा जेव्हा अभ्यास करू त्यावेळेस ही पूर्ण नद्या आपल्याला बघायचं आहे. तरी थोडक्यात सांगून देतो मी. टोकॅन्टिन्स नदी आहे, अरागुआ नदी आहे. अरागुआ नदी जी टोकॅन्टिन्स नदीला जाऊन मिळते आणि त्यानंतर ती माराजो या बेटादरम्यान उत्तर अटलांटिक समुद्राला जाऊन मिळत आहे, सागराला जाऊन मिळत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं थोडक्यात याचं वर्णन करता येईल. ठीक आहे. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदी आहे, ही पूर्वेकडे वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक समुद्राला जाऊन मिळत आहे. ठीक आहे. साओ फ्रान्सिस्को. त्यानंतर पुन्हा इथं सांगता येईल आपल्याला थोडक्यात पॅन्टनॉल जो पाणथळीचा प्रदेश आहे तो या ठिकाणी पिवळ्या रंगाने दर्शवलेला आहे आणि याच भागामध्ये तो येतो. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला याचं थोडक्यामध्ये वर्णन करता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ब्राझील आणि भारत
याचा प्रश्नांद्वारे प्रश्न उत्तरांद्वारे थोडक्यात प्राकृतिक अभ्यास इथं केलेला आहे. याचा पूर्ण आपल्याला समोर जो विश्लेषण आहे पूर्ण आपल्याला समोर बघायचं आहे. ठीक आहे, तर इथं आपण थांबून जाऊ आणि पुढच्या भागामध्ये हे बाकीचा अभ्यास आपल्याला करू. ठीक आहे, धन्यवाद. हॅव अ नाईस डे. गुड बाय.